कुंथत कुंथत महायुतीला बहुमत, मुंबई मनपाच्या निकालाची नवी आकडेवारी, अजित पवार आणि अपक्षांच्या मदतीने बनणार महायुतीचा महापौर. मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच असणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. उबाठाच्या विजयी उमेदवारांचा आज मातोश्रीवर सत्कार, 65 नवनिर्वाचित नगरसेवकांचा उद्धव ठाकरे करणार सन्मान. मुंबईच्या महापौर पदात रस नाही, शिवसेनेनं स्पष्ट केली भूमिका. शिंदे म्हणाले, मुंबईकरांचं कौल शिवसेनेला मान्य. ठाकरेंनी निवडणूक भावनिक केली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. विकासामुळे जिंकलो, फडणवीसांचं वक्तव्य. विकासाचा अजेंडा आणि मोदींचे आशीर्वाद, फडणवीसांनी सांगितला भाजपच्या विजयाचा मूलमंत्र. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, हिंदुत्व आणि विकास वेगवेगळा नाही, विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. महायुतीच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक्स पोस्ट, राज्यातल्या जनतेचे मोदींनी मानले आभार. पुण्यामध्ये ठाकरे गटाच्या वसंत मोरेंचा पराभव, प्रभाग 38 मधून वसंत मोरेंचा पराभव. मुंबईमध्ये नील किरीट सोमय्या सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी, प्रभाग क्रमांक 107 मधून भाजपचे नील सोमय्या विजयी, इतर सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त. अकोल्यामध्ये भाजपा उमेदवार शरद तुरकर यांच्यावर हल्ला, अज्ञात व्यक्तीकडून जीवघेणा हल्ला, जीवघेणा हल्ल्यामध्ये तुरकर गंभीर जखमी. कोल्हापुरात 2 ठिकाणी राडा, विटामध्ये काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, देवकुळेमध्ये अज्ञाताकडून ठाकरे गटाच्या कार्यालयावर हल्ला. मुंबईमध्ये एमआयएमची मनसेपेक्षा चांगली कामगिरी, मुंबईमध्ये एमआयएमचे 8 उमेदवार विजयी. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या प्रभागातच शिवसेनेचा पराभव, ठाणे प्रभाग 13 मध्ये ठाकरे गटाचे शहाजी खुपसे विजयी, शिवसेनेचे अशोक वैती यांचा 667 मतांनी पराभव. नवी मुंबईमध्ये भाजपच्या विजयी उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, शिवसेनेच्या उमेदवार अश्विनी मानेंच्या कार्यालयात घुसून मारामारी. कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचा एकमेव उमेदवार विजयी, प्रभाग क्रमांक 21 मधून मनसेचे प्रल्हाद म्हात्रे विजयी. पुण्यामध्ये जेलमधून निवडणूक लढवणारे उमेदवार विजयी, आयुष कोमकर हत्या प्रकरणातल्या दोन्ही आरोपींचा विजय, राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरचा विजय. मतमोजणी केंद्रावर रुपाली ठोंबरे पाटलांचा गोंधळ, ईव्हीएमचा सिरियल नंबर मॅच होत नसल्याचा आरोप, मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत, बवियाचा 115 जागांपैकी 71 जागांवर विजय, भाजपने 44 जागा, ठाकरे गट आणि शरद पवार गट शून्यावर बाद. संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांच्या दोन्ही मुलांचा विजय, सिद्धांत शिरसाट, हर्षदा शिरसाट विजय. पवार काका पुतण्याला जनतेनं नाकारलं, काकांसोबत गेल्यानं अजित पवारांना मोठा फटका. मनपाच्या निकालानंतर ठाकरे बंधूंचं सेलिब्रेशन, मातोश्रीवर ठाकरे गटाचा जल्लोष, शिवतीर्थावर मनसेचं सेलिब्रेशन. छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, वंचित आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, प्रभाग 24 मध्ये चुकीचा निकाल लागल्याचा वंचितचा आरोप. पश्चिम रेल्वेवर आजही 240 लोकल फेऱ्या रद्द, कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक.